ओके, आरामात यंग स्टुडंट्स पण किंवा 2-3 अटेम्प्टमध्ये पण स्टुडंट्स ही एक्झाम क्रॅक करू शकतात यूपीएससीचे, खूप करत आहेत. क्लिअरली तो पॅटर्न दिसतोय यूपीएससीच्या रिझल्टमध्ये, की मीडियन एज जे म्हणतो आपण सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचं ते 24-25 मध्ये आलेलं आहे. ओके, आणि मग त्याच्यामुळे कारण त्यांना असेच यंग माइंड्स पाहिजे आहेत. आणि मग हे यंग स्टुडंट सिलेक्ट करण्याचा उद्देश काय? इश्यू हाच आहे काही सिंपल. तुमचे जर आई वडील आहेत ना, त्यांना तुम्ही मेटावर्सचा कन्सेप्ट शिकून दाखवा. कारण जसं तुमचं वय वाढत जातं, ओके, विचार करण्याचं जे ही लवचिकता आहे, ओके, किंवा हे जो ओपन माइंड फ्लेक्झिबिलिटी जी आहे माइंडची ती कमी होत जाते. त्यामुळे जितके यंग स्टुडंट्स तुम्ही घेऊ शकता त्यांना पाहिजे तसं लबासनामध्ये जे ट्रेनिंग होईल किंवा तुमचं यशदामध्ये जे ट्रेनिंग होईल तुम्ही त्यांना तसं मोल्ड करू शकता, त्यांच्यात तसे बदल घडवून आणू शकता. आणि त्यांची मनोवृत्तीचा जो विकास हा पूर्ण झालेला नसतो. ओके, इंटेलेक्च्युअल अभ्यास तुम्ही एक्झाममध्ये पास करून प्रूव्ह करताय की माझ्याकडे इंटेलेक्ट आहे, आयक्यू आहे. पण जो मनोवृत्ती जो ॲटिट्यूड चॅप्टरच आहे सिलेबसमध्ये इथिक्स पेपरमध्ये, ही मनोवृत्ती का मूल्य विकास हा पूर्ण झालेला नसतो 20, 21, 22, 25 माइंड एजमध्ये. आणि मग तो त्यांच्यामध्ये पूर्ण मनोवृत्ती विकास झालेला नसल्यामुळे तो घडवून आणणं इझी पडतं.